मोदींचा महारेकॉर्ड, नेहरूंनाही मागे टाकलं। एका बाजूला आधुनिक भारताचा पाया रचणारे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि दुसऱ्या बाजूला गेल्या 12 वर्षात भारताच्या राजकारणाचा चेहरा मोहरा पूर्ण बदलून टाकणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी। दोन वेगळ्या विचारसरणी, दोन वेगळे कालखंड आणि दोघांच्या वेगवेगळ्या कार्यपद्धती। देशाच्या राजकारणात आज एक ऐतिहासिक क्षण नोंदवला गेलाय। सलग 3 वेळा जनतेचा कौल मिळवत सत्तेत आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधान पदावरील 4398 दिवसांच्या कार्यकाळाचा विक्रम मागे टाकलाय। कसा राहिला आहे मोदींचा कार्यकाळ? सलग 3ऱ्या वेळा जनतेनं त्यांना कसं पसंत केलं? 12 वर्षात मोदींनी असं काय केलं की त्यांनी देशातील सर्वच पंतप्रधानांना टक्कर दिली? या 12 वर्षात अच्छे दिन कसे आले पाहूया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी। आपण पाहतात LS मराठी। 2014 मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी दिल्लीच्या गादीवर आले तेव्हा देशात एक वेगळीच हवा होती। UPA सरकारच्या काळातील घोटाळे, महागाई आणि निर्णय क्षमतेचा अभाव याला कंटाळलेल्या जनतेला मोदींच्या रूपाने एक खंबीर आणि आक्रमक नेता दिसला। मोदींनी पहिल्याच निवडणुकीत अच्छे दिनचा असा काही नारा दिला की देशातील तरुणाई आणि मध्यमवर्ग त्यांच्या प्रेमातच पडला। 2014च्या निवडणुकीत भाजपला एकट्याला 282 जागा मिळाल्या आणि इथून सुरू झाली मोदी लाट। पण राजकारणात एकदा जिंकणं सोपं असतं, ती पकड टिकून ठेवणं सर्वात कठीण असतं। मोदींनी ती पकड कशी टिकवली? तर त्यांचं उत्तर आहे कनेक्ट। मोदींनी स्वतःला प्रधान सेवक, चौकीदार, चहावाला म्हणून सादर केलं। दिल्लीच्या VIP संस्कृतीला आव्हान देत त्यांनी आपण सर्वसामान्य गरिबांचे प्रतिनिधी आहोत हा संदेश लोकांच्या मनावर तेव्हा बिंबवला। याचा थेट फायदा त्यांना 2019च्या निवडणुकीत झाला। पुलवामा हल्ला आणि त्यानंतर झालेल्या बालाकोट एअर स्ट्राईकनं देशात राष्ट्रवादाची एक अशी लाट निर्माण केली ज्यानं विरोधकांना पुरतं वाहून नेलं। 2019 मध्ये भाजपाची गौडदौड 303 जागांवर पोहोचली। मतदारांनी मोदींच्या नावावर अक्षरशः मतांचा पाऊस पाडला। 2024ची निवडणूक काहीशी वेगळी आणि आव्हानात्मक होती। विरोधकांनी इंडिया आघाडी करून मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला। 10 वर्षांची अँटी इन्कम्बन्सी आणि बेरोजगारी, महागाईचे मुद्दे समोर होते। तरीही देशातील जनतेनं नरेंद्र मोदींवरचा विश्वास पूर्णपणे कमी होऊ दिला नाही। भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं नसलं तरी मोदींच्याच नेतृत्वाखाली NDA सरकारनं सलग 3ऱ्यांदा सत्ता स्थापन केली। 2014च्या लाटेनंतर मोदींनी लोकांच्या मनावर राज कसं केलं त्याचं गणित खूप सोपं आहे। त्यांनी भावना आणि भूक या दोन्ही गोष्टींना एकत्र साधलं। एका बाजूला त्यांनी देशातील कोट्यावधी गरिबांसाठी अशा योजना आणल्या ज्या थेट त्यांच्या घरापर्यंत आणि स्वयंपाकघरापर्यंत पोहोचल्या। उज्ज्वला योजना आणून ग्रामीण भागातील महिलांना चुलीच्या धुरापासून मुक्ती दिली। स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत कोट्यावधी शौचालय बांधली ज्यानं महिलांना सन्मान दिला। प्रधानमंत्री आवास योजना आणि आयुष्मान भारत सारख्या योजनांनी गरिबांना हक्काचं घर आणि मोफत उपचाराची हमी दिली। दुसऱ्या बाजूला मोदींनी अस्मितेचे राजकारण अत्यंत हुशारीनं खेळलं। अयोध्येतील भव्य राम मंदिराची निर्मिती, काशी विश्वनाथ कॉरिडॉर आणि कलम 370चा खात्मा या गोष्टींनी बहुसंख्य हिंदू मतदारांच्या मनात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण केला। जे अनेक दशकात जमलं नाही ते मोदींनी करून दाखवलं। ही भावना लोकांच्या मनात रुजवली गेली। सोबतच G20चं भव्य आयोजन, जागतिक मंचावर अमेरिकेपासून रशियापर्यंतच्या नेत्यांशी बरोबरीने संवाद साधणं यामुळे भारतीयांना वाटू लागलं की मोदींमुळे जगात भारताची मान उंचावली आहे। या स्ट्रॉंग मॅन प्रतिमेनंच त्यांची क्रेज वाढली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या टर्ममध्ये पायाभरणी आणि आर्थिक सुधारणांवर भर दिला। जनधन आधार ही सेवा सुरू केलं। कोट्यावधी लोकांची बँक खाती उघडून सरकारी अनुदानाचा पैसा थेट खात्यात पाठवण्यास सुरुवात केली। स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशभरात कोट्यावधी शौचालयांची निर्मिती करून स्वच्छतेची मोठी मोहीम राबवली। नोटबंदी करून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा अत्यंत वादग्रस्त आणि मोठा निर्णय घेतला। एक देश एक कर अंतर्गत GST लागू केला। डिजिटल पेमेंटची पायाभरणी केली। दहशतवादाविरोधात सर्जिकल स्ट्राईक करत परराष्ट्र आणि संरक्षण धोरणाची चुणूक दाखवली। तर दुसऱ्या टर्ममध्ये त्यांनी काही ऐतिहासिक निर्णय घेतले। कलम 370 रद्द करून जम्मू काश्मीरला असलेला विशेष दर्जा संपवून तो भाग पूर्णपणे भारताशी जोडला। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अयोध्येत प्रभू श्रीरामांचं भव्य मंदिर उभारलं आणि 22 जानेवारी 2024 रोजी प्राणप्रतिष्ठा केली। कोरोना महामारी जगातील सर्वात मोठी मोफत लसीकरण मोहीम राबवली आणि 80 कोटींहून अधिक लोकांना मोफत रेशन देण्यास सुरुवात केली। जलजीवन मिशन योजना आणली, पण ही योजना आजही वादात आहे। तर तिसऱ्या टर्ममध्ये 9 जून 2024 रोजी सलग 3ऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर PM आवास योजनेचा विस्तार केला। 100 दिवसातच रस्ते, मेट्रो आणि विमानतळांसाठी तब्बल 15 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले। कर रचनेत सुधारणा, पेन्शन योजनांचे सक्षमीकरण आणि परवडणाऱ्या घरांसाठी विशेष योजना आणल्या।
भारताला तंत्रज्ञानात स्वावलंबी बनवण्यासाठी 1.64 लाख कोटी रुपयांच्या 12 मोठ्या सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी दिली. आता मोदींनी 12 वर्ष पूर्ण केल्यानं त्यांची तुलना नेहरू यांच्याशी केली जाते. मात्र पंडित जवाहरलाल नेहरू आणि मोदी यांच्यातला हा सामना फक्त भाषणांपुरता मर्यादित नाहीये, तर तो देशाच्या तिजोरीशी आणि जगाच्या नकाशावर भारताचं स्थान कसं असावं याच्याशी जोडलेला आहे. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारताकडे ना धड उद्योग होते ना पैसा. नेहरूंनी रशियाच्या मॉडेलवरून प्रेरणा घेऊन मिश्र अर्थव्यवस्था आणली, ज्यामध्ये मुख्य भर सरकारी कंपन्यांवर होता. भिलाई आणि बोकारोचे पोलाद कारखाने, मोठे सिमेंट प्लांट हे नेहरूंनी उभे केले. त्यांचा विचार असा होता की नफा कमवण्यापेक्षा गरिबांना रोजगार मिळणं महत्त्वाचं आहे. मोदींनी 2014 मध्ये आल्यानंतर ही पूर्ण सिस्टीम उलटीपालटी केली. मोदींचा मंत्र आहे मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्सिमम गव्हर्नन्स. त्यांनी सरकारी कंपन्या चालवण्यापेक्षा खासगी क्षेत्राला मोकळीक दिली. मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया सारख्या योजना आणून तरुणांना नोकरी मागण्याऐवजी नोकरी देणारे बना असा संदेश दिला. नेहरूंच्या मॉडेलवर टीका करताना विरोधक म्हणतात की त्यांनी उद्योगांवर एवढी बंधनं आणली की भारताची आर्थिक प्रगती अनेक दशकं मागे पडली. काश्मीर आणि चीनच्या बाबतीत त्यांच्याकडून झालेली मुत्सद्दी चुकांमुळे देशाला भूभाग गमावावा लागला आणि लष्कर कमकुवत राहिलं. तर मोदींच्या मॉडेलवर टीका करताना विरोधक आकडेवारी समोर ठेवतात. मोदींच्या काळात देशातील बेरोजगारी गेल्या अनेक दशकातल्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. डिजिटल इंडिया आणि हायवे चमकदार दिसतात असले तरी ग्रामीण भागात अजूनही शेतकरी आणि शेतमजुरांचे प्रश्न सुटलेले नाहीयेत. रुपयाची घसरण आणि महागाईनं मध्यम वर्गाचे कंबरडे मोडले. तसेच मोदी सरकारच्या काळात देशावरील कर्जाचा बोजा प्रचंड वाढलाय, जो भविष्यासाठी चिंतेचा विषय बनतोय. एका वाक्यात सांगायचं तर नेहरू हे इन्स्टिट्यूशन बिल्डर होते, ज्यांनी भारताची लोकशाही व्यवस्था आणि वैज्ञानिक पाया मजबूत केला. तर मोदी हे इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डर आहेत, ज्यांनी भारताला आधुनिक बनवलं. नेहरूंनी दिलेल्या पायाशिवाय मोदींना ही इमारत उभी करता आली नसती, हे मात्र नक्की. पंतप्रधान मोदींची टर्म मे 2029 मध्ये संपणार आहे. मोदी पुन्हा चौथ्यांदा राजकारणात राहणार का हा प्रश्न आहे. भाजपामधील अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या मते मोदी 2029ची निवडणूकही पक्षाचे मुख्य नेतृत्व म्हणून लढवतील. तर भाजपमध्ये नेत्यांसाठी 75 वर्षांची अलिखित वयोमर्यादा आहे. मोदी सध्या 75 वर्षांचे असून 2029 मध्ये ते 79 वर्षांचे होतील. तसेच 2024च्या निवडणुकीत भाजपने स्वतःचे बहुमत कमी झाले होते. त्यामुळं अँटी इन्कम्बन्सी आणि वयाचा विचार करता 2029 मध्ये भाजप नवीन चेहरा समोर आणू शकतो. मात्र पंतप्रधान मोदी यांच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात देशात अनेक बदल झाले, हे मात्र नक्की. तुम्हाला काय वाटते? मोदींच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात तुम्हाला सरकारकडून काय अनुभव आला? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.